बघूयात पुढच्या 24 तासांचा महाराष्ट्र राज्यातील ताजा हवामान अंदाज। सर्वांना विनंती करतो, लाईक करा, फॉलो नक्की करा। सध्या स्थिती जर बघितली तर जे आहे हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेला आहे आणि या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जे आहे राज्यातील वातावरणावर, देशातील वातावरणावर परिणाम होणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही काल बातमी ऐकली सुद्धा असेल की मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे। 100% मान्सून केरळमध्ये आज दाखल झालेला आहे। यामध्ये जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी जोरदार पाऊस केरळमध्ये सध्या पडताना दिसत आहे। तमिळनाडूमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडताना दिसत आहे। आपल्या राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून तळ कोकणात आणि त्यानंतर 1-2 दिवसांमध्ये कोकणात असा मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे। सद्यस्थिती जर बघितली तर आपल्या राज्यामध्ये जे आहे काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे। खास करून बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगर, नगर, त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये, त्याचप्रमाणे सांगली, रत्नागिरीच्या काही भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच भागात होण्याचा अंदाज आहे। पुढील काही तासांमध्ये जर बघितलं तर वातावरणीय बदल नक्कीच पाहायला मिळणार आहे। मात्र एक जर गोष्ट बघितली तर मान्सूनला थोडा विलंब जरी होत असला तरी या ठिकाणी जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून जे आहे लवकरात लवकर आपल्या राज्यात सुद्धा दाखल होईल। त्यातच जर बघितलं तर जे आहे बऱ्याच भागामध्ये जे आहे ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे अरबी समुद्राकडून येणारे जे वारे आहे ते ढग वाहून आणत आहे आणि त्याचा ताशी स्पीड जे आहे वाऱ्यांचा जवळपास 30 ते 35 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहे आणि काही चक्राकार वारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो नक्की करा। सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल।